पुन्हा शिवाजी राजे भोसले याचसाठी केला होता हा अट्टहास. काय मूवी आहे, चुम्बेश्वरी एकदम. म्हणजे भाई काय डिरेक्ट केला, काय सिनेमा विज्युअल्स आहेत, काही स्टोरी आहे अप्रतिम. आणि पब्लिकला एवढं का आवडतोय कारण पहिली एक्शन जेव्हा ट्रेलर आला तेव्हा पण लोकांनी असं म्हटलं की काय कमाल स्टोरी आहे. आणि माझ्या मते पिक्चर तेव्हा चालतो जेव्हा तो सद्यस्थितीवरती किंवा आपल्या इतिहासाला, आपल्या पार संस्कृतीला प्रेझेंट करणारा असेल तर. तर मराठी प्रेक्षक त्या पिक्चरला, त्या मूवीला, त्या ऍक्टर्सना, त्या पूर्ण टीमला डोक्यावरती घेतात. तसंच या सिनेमाबद्दल झालेलं आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित आणि काही सुंदर चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केलाय. म्हणजे सिनेमॅटिक व्हिज्युअल्स असतील, स्टोरी असेल, एकंदरीत पटकथा असेल, संवाद असतील आणि असं बरंच काही भरभरून लोक कौतुक करतायत. आणि मलाही वाटलं की आपण पण व्हिडिओ केला पाहिजे. सो हा तो मराठी लोगों का यही प्रॉब्लम है, हमारी सोसाइटी में हम खाटी लोगों को नहीं रखते. काय झालं? भांडण कशावरून चालू आहे? सोसाइटी का रूल है, खाटी लोग को फ्लैट नहीं देते हम. घाटी म्हणजे माहिती आहेत कोण? घाटी म्हणजे घाटावर राहणारे. घाट म्हणजे या महाराष्ट्र भूमीत स्वराज्याच्या निर्मितीसाठी रक्त सांडलेल्या शूरवीरांना अंगा खांद्यावर अभिमानाने मिरवणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा. रांगांमध्ये राहणारा रांगडा गडी म्हणजे. हा चित्रपट आवडण्यासारखं म्हणजे का लोकांना एवढा आवडतो याचा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचं उत्तर एकच आहे. एक तर कास्टिंग, दुसरं म्हणजे स्टोरी. स्टोरी अशी की आत्ताच्या जी शेतकरी आत्महत्या होते वेगवेगळ्या भागांमध्ये, त्या शेतकरी आता का होते? कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी अंजिनस पद्धत सारख्या पद्धती स्वराज्यामध्ये आणल्या आणि त्या लागू केल्या आणि त्याचा फायदा त्यांनी बघितला. पण आत्ताच्या स्थितीमध्ये कर्जमाफी होते, सरकार पैसे वाटते, कर्जमाफी करते, पण ह्याचा कुठे फायदा शेतकऱ्यांना होतोय असं दिसत नाहीये. तर ह्या सगळ्याच शेतकऱ्यांच्या अडचणीवरती, शेतकऱ्यांच्याच मुद्द्याला धरून हा चित्रपट बनवला गेला आहे. कास्टिंग अप्रतिम, स्टोरी अप्रतिम, सिनेमॅटिक व्हिज्युअल्स अप्रतिम, भरभरून कौतुक आणि त्याच्यासाठी अभिनंदन. त्याच्यामध्ये दोन गोष्टी मला थोड्याशा बरोबर वाटल्या नाहीत. त्या म्हणजे एक तर चित्रपटामध्ये नसलेलं शिवाजी महाराजांवरती गाणं. म्हणजे जवळजवळ सिनेमा आहे हा 2.5 तासाचा आहे आय गेस. तर त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक गाणं असायला हवं होतं असं मला वाटतं. दुसरं म्हणजे सिद्धार्थ जाधवचा तो लुक आहे, तो जो विलन दाखवलाय, त्याचा स्क्रीन टाइम किंवा त्याला जास्त थोडंसं बिल्डअप दिलं असतं त्या कॅरेक्टरला तर अजून मजा आली असती, तो लक्षात राहिला असता मराठी मला एक चांगला विलन म्हणून. कारण लुक तर त्याचा अमेझिंग आहे, एकदम भारी. एकदम साऊथमध्ये जे लुक्स आपल्याला विलनचे बघायला मिळतात, खतरनाक, एकदम डॅशिंग, रावस, तसं काहीच आपल्याला बघायला मिळतं. त्याच्याकडे बघून आपल्याला समजतं किंवा ते भावना तशी येते. पण त्याचा थोडा स्क्रीन टाइम वाढवला गेला असता किंवा त्याची ज्याचे सीन असतात बिल्डअप दिलं असतं कॅरेक्टरला तर एकंदरीत अजून मजा आली असती. सो तुम्हाला चित्रपट कसा वाटला? ट्रेलर तुम्ही बघितला, टीजर बघितलात, चित्रपट बघितला असेल, तुम्हाला कसं वाटला किंवा याच्यामध्ये अजून काय गोष्टी करता आल्या असता कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक, एक कमेंट आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. युअर वेल विशर सायनिंग ऑफ.